ती सध्या मार्केटला भरधाव धावती या. ड्रायव्हर भावांनो, आज आपण जी गाडी बघणार आहोत ना, ती महिंद्राची M2 DI 10 फूट गाडी आहे. ऍक्च्युअल 10 फूट भरत नाही ती. बरेच असे आपल्या मनात देखील प्रश्न आहेत त्या गाडीबद्दल, की टायर चाटती, त्यानंतर झोला मारती. रुंदीला कंपनीचं म्हणणं आहे 6 फूट आहे आणि लांबीला 10 फूट आहे. तर आपण ऍक्च्युअलच पुढे व्हिडिओमध्ये मोजणार देखील आहोत की गाडी ऍक्च्युअल किती बसती, कारण आपल्याकडे मेजरिंग टेप सुद्धा आहे. तर चला जाऊया डायरेक्ट. तर रामकृष्ण हरी ड्रायव्हर भावांनो, आज आपण आणखीन एका गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. गाडी असेल बघा मॅक्स पिकअप 2 टनवाली AC गाडीला. बघूया प्रत्यक्ष गाडी चालक मालक यांनाच भेटूया. गाडीचा लुक तर लय जबरदस्त आहे. घोडा दिसतो, डायरेक्ट घोडा. टायर हे 7.0 R16 LTचा मोठा टायर आहे. डायरेक्ट 407चे टायर आहे या गाडीला. चला भेटूया ऑनरला, ऑनर काय बोलतात बघूया. तुम्ही आउटर बघितलंय. आपण डायरेक्ट गाडी ऑनरला प्रश्न करणार आहोत की गाडी AC वर चालवल्यानंतर किती ॲव्हरेज देते आणि नॉर्मली किती ॲव्हरेज देते. सर्व 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 प्रश्नांची उत्तरे ह्याच व्हिडिओत मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला इंटरनियल दाखवतोय. ड्रायव्हर भावांनो, हा आहे आपला खूप असा जुना, म्हणजे आपण म्हातारे होतो जवान आहे, आणखीन खूप असा जुना मित्र आहे नोमन शेख म्हणून आमच्या तिथला. जे ते अशोक लेलंड का विकली रे गाडी? कधीची होती ती? 18ची गाडी. 4 बोल्टी ना. 4 बोल्टी. नंतर काय म्हणजे किती वर्ष व्यवस्थित चालली? चालले चांगले 4 वर्ष चांगले म्हणजे. नंतर मग ते कोलंड मधून पाणी फेक. लय काम नाही करत. डिझेल ते सक्सेस नाही होत होतं. डेल्फी इंजिन आहे ते. बॉसचं इंजिन आहे आपलं महिंद्राचं. डेल्फी इंजिन सक्सेस नाही. शोरूम किंमत किती ऑन रोड? ऑन रोड कडे 11.5 लाख. आता वळले असं आपण डिलिव्हरी वेळेला घेतली होती. आता म्हणजे जवळपास 9 महिने झाले ना गाडी. आता सर्व्हिसिंगला गेलो, तिसरी सर्व्हिसिंगला गाडी झाली आता 76,000 किलोमीटर. तिसरी सर्व्हिसिंगला गेलो 60,000. तिसरी सर्व्हिसिंग होती आपली गाडी. 12 पर्यंत गेली त्याची किंमत. 12 पर्यंत. डाऊन पेमेंट किती केलं? 1.5 लाख केलं ना. 10 लाख आपण लोन केलं त्याच्यावर. कंपनीनं तुला ऍव्हरेज किती सांगितलं होतं याचं? सांगितलं त्यांनी 15-16चं सांगितलं होतं. आणि देव किती राहिली 13चं देऊ. विदाऊट AC? विदाउट AC. आणि AC लावल्यानंतर शोरूम किती सांगितलं होतं? 14-13. 14-13. आणि देव किती? 14 सांगितलं होतं, पण आपल्याकडे 12 निघून त्याचं. 12 निघतं का? तो ओव्हरलोड नाही चालत ना? ओव्हरलोडला 12 द्यायची एवढी. ओव्हरलोडला डायरेक्ट मग AC चालवा नका चालू 12च ऍव्हरेज भेटणार. आणि हे जे मंडीला चालू राहिले 3 टन 4 टन त्याला 10च एवढी. बापरे. मग डायरेक्ट 14 फूट घेतलेलीच पुरती की? AC कंटिन्यू नसतानाच चालवत ना? चालवत असताना आपण हायवे ड्रायव्हिंग करू ते मग काही गरज पडत नाही. सिटीमध्ये कुठे जायचं आपल्याला ट्रॅफिक मध्ये पासून. याचा मित्रांनो तुम्ही बघू शकता याचा डॅशबोर्ड. पिकअप मध्ये बऱ्यापैकी आहे ना सगळ्या गाड्यांना सारखाच डॅशबोर्ड आहे. आणि सगळ्यात मेन सांगतो तुम्हाला का ही जी गाडी आहे, तर ह्या गाडीला युरिया नाहीये. एवढं तरी बरं केलंय महिंद्राने की कोणत्याही बलोरो पिकअपला, बलोरो पिकअप, मॅक्स पिकअप ह्या गाड्यांना युरिया नाहीये. चालवायला कशी वाटती? एक नंबर. टायर पण 1000 किलोमीटर गाडी आपण 24 घंटे तर चालेल गाडी. तरी काय वाटत नाही माणसं. गाडी तर काय आता नवीनच आहे ना, अजून 1 वर्ष झालंय समजा, 9 महिने. गाडी मस्त आहे बरं. म्हणजे पिकअपच आहे. आणि ड्रायव्हर भावांना तुम्ही हे बघू शकता की स्पेस भरपूर आहे गाडीला. परंतु आयशर सारखं शीट मागं पुढं होतं की वरतून हे भारी सिस्टम दिलंय बघा. कारण की आपली 2022ची 1.5 बलोरो पिकअप आहे, तिला हे सिस्टम नाही. तिला ट्रक सारखं डायरेक्ट मागं पुढं वाढायचं. याचं वय कमी असून याच्याकडनं एक शिकायसारखी गोष्ट आहे. व्यसन सगळे करतात, हा मुलगा व्यसन काही करत नाही. उलटा त्याच्या गाडीमध्ये काय तुम्हाला दाखवतो आता बदाम. तर काय असतंय माहितीये का, जे कामाचं आहे ते का भरपूर मोठी आहे. आणि विशेष करून या गाडीला काच ओपन होती पाठीमागची. आपली 2022ची गाडी आहे ना, तिची काच ओपन नाही होत. परंतु तुम्हाला आता एक तोटा दाखवतो या गाडीचा मी सगळ्यात मेन. तर तुम्ही हे बघू शकता ही काच जी, तर ही काच डायरेक्टली याच्या आतमध्ये सिलिकॉन आहे, सिलिकॉनवर चिटकवलेली काच आहे. आणि ह्या गाडीला ड्रायव्हर +2 म्हणजे 3 सीटाचं परमिशन आहे. तशी आपली गाडी ही 1.5 2022ची हे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ह्या गाडीला रबर दिलेलं आहे काचीला. त्यामुळं काय होत आहे माहिती आहे का, हे बघा गंज पकडलाय गाडीना. तसं ह्या गाडीचा इथं सडण्याचा हा भागच नाही. तुम्हाला बॉनर देखील दाखवतो, इंजिन देखील दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
प्लस पॉईंट, सगळे प्लस पॉईंट आहे 2022च्या गाडीत आणि 2025च्या गाडीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. हा जो CDM आहे आपल्या गाडीला ड्रायव्हर सीटच्या पाठीमागे दिलेला असतोय, या गाडीला समोर दिलेला आहे. त्यानंतर इंजिन लाईट देखील दिलेला आहे या गाडीला. आपल्याला इंजिन लाईट नाही, आपल्याला मोबाईल चालू करूनच काम करावं लागतंय. हिचे इजेक्टर एक 2 3 4. तर हा आहे आपला एअर फिल्टर, उंदरा जाऊन बसायला आणि तुमच्या गाडीची सगळी वाट लावायला. हे AC कूलंट. बाकी स्पेस आपल्या गाडी सारखाच आहे या गाडीला पण. ड्रायव्हर भावांनो बघू शकता, ड्रायव्हर भावांनो रात्री जर गाडीला कुठं प्रॉब्लेम आलाय तुमच्या, तर तुम्ही हा लाईट चालू करून इंजिनचं काम करू शकता. देव ना करू तसं काम निघालं तर नाही पाहिजे कोणाच्या गाडीचं, पण जर निघालंच तर हा प्लस पॉईंट शोरूमना दिलेला आहे या गाडीला. आता तुम्हाला हौद्याची साईज काय आहे नोमनियाची? 9.8 लांबीला, 9.8 रुंदीला. 5.8. तर चला ड्रायव्हर भावांनो, मी डायरेक्टली तुम्हाला आपल्याकडे टेप आहे, आपण मोजणार आहे आज हौदा ह्या गाडीचा. कारण की जनरली शोरूमना याला सांगितलं होतं 10 फूट गाडी, 10 फूट आलीच नाही ना. प्रत्येक गाडीत होतं ड्रायव्हर भावांना तसं का बोलतात एक आणि हातात देतात एकटी. पहिल्यांदा नोमन देखील त्याची गाडी मोजतोय ड्रायव्हर भावांनो. ही गाडी आहे 9 फूट 9 इंच म्हणजे 3 इंचांना कमी रुंदीत. ही गाडी ड्रायव्हर भावांना आहे 5.6 5.7 धरा, म्हणजे कंपनी बोलती एक आणि तुमच्या खावाली गाडी एक करते नेमकं. बाकी गाडी बघू शकता. ओपन गाडी बांधत जर असेल तर कमीत कमी या पोराकडनं शिकायसारखं भरपूर आहे. ताडपत्र्या 2 ताडपत्र्या कापडी टाकलेल्या आहे आणि एक साधी टाकलेली, म्हणजे कापडी कट व्हायचं कामच नाही. ताडपत्र्या कितीला बसल्या? 4,000. सर्व गाडीचा रिव्ह्यू झाला ड्रायव्हर भावांनो, परंतु तुम्हाला टायर साईज दाखवायची राहिली होती. तर हिचा टायर आहे 7.0 R16 LTचा मोठा टायर आहे डायरेक्ट. म्हणजे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असं आपल्या की आयशरचं जे 11 फूटचं गाडी, 11 फूटची जी गाडी आहे सेम टायर आहे त्याच गाडीचा. अशोक लेलंडची i5 i6 ला सुद्धा हेच टायर आहे. यामुळं होतंय काय की गाडी मोठी आहे आणि दुसरी गोष्ट गाडीची हाईट देखील उचलून येते थोडी. अरे देवा, हा साईड मिरर आहे का ट्रकचा आरसा आहे नेमकं बघूया आपण. अरे बापरे, लयच मोठा आहे. पूर्ण दिसत असं मागं मोटरसायकल वाली आहे की नाही? 4 लाईन गाडी हवी, दिल्ली मुंबई एक्सप्रेस चालू ना, पण पूर्ण लाईन दिसते त्याच्यात. कारण ही बोलेरो मॅक्स पिकअप काढली त्यांनी AC मध्ये. दोन्ही साईडनं साईड गाडी. हा, हे एक प्लस पॉइंट आहे या गाडीचा का त्यांनी डायरेक्ट रस्सी गुंडाळण्यासाठी डायरेक्ट. ते आपल्याला बॉक्स बनायचं, कशासाठी टूल बॉक्स कशासाठी त्याला. त्यालाच का बनवलं? पाणी वगैरे जग वगैरे सगळं ठेवलं. भांडी बिंडी असले आपल्याकडे, भांडी बिंडी ठेवायला गॅस वगैरे ठेवायला. बरं मला एक सांग, तू अशोक लेलंड वापरत होता, तुला पिकअप कोण घे म्हणलं होतं का तुझा मान म्हणजे तुझा? सुद्धा नाही घ्यायची आपल्याला, पिकअपच घ्यायची आपण. हा, आपण म्हणलं ते आवरेज याला 15 येते, अशोक लेन बीटचं आवरेज येते, त्याच्यामुळे आपण ते घेतली होती. नाही पण मग बरेच जण आता मला भरपूर अशा कमेंट येतात युट्यूबला की मामा पिकअप कच्ची आहे चशी मध्ये. आतापर्यंत तर माझ्या समोर असं कधी दिसलं नाही. तुला तर कधी जाणवलं का का पिकअप तुटली बा कोणाची? नाही, आता आपण तर डायरेक्ट आपण त्याच्यात इंटरनल लोक काढू शकतो. लो टाकून आलो, स्टँड वगैरे करून आलो, मग तर येत होणार ना. नाही, पिकअप गाडी आहे बरं का चांगली, पण व्यवस्थित चालवल्यावर. तुम्ही आवाजच्या सव्वा जर चालवलं ना तर मग नाही बरोबर. आता आपल्या लाईनलाच बघा 7-7, 8-8 लाख झाले ते 8-8 मामाची त्यांच्या गाड्या. अजून काही 1 रुपयाच खर्च नाही, इंधनला टच नाही आलं. नाही, आता माझी गाडी नाही झाली का, माझी गाडी जवळपास 4 वर्षामध्ये 4.25 लाख किलोमीटर चालली. आज मी दुसरा इंजिनचं काय काम निघलं? नाही नाही इंजिनचं म्हणजे मेंटेन क्लच प्लेट सुद्धा नाही गेली तिची अजून. 2022 ची गाडी म्हणायला. आता बरेचसे गाड्यावाले त्यांची 1 लाख नाही झाले, त्यांचे कलच पिढ्या गेले, ते चालण्यावर राहतात. बरं, तुला असं मार्केटमध्ये कधी जाणवलं का रिसेलिंगला अशोक लेलंडला इंट्राला कमी मार्केट किंवा जास्त आहे? कमी ना, तसं पिकअपचं नाही. नाही पिकअपचं नाही. याचा हप्ता किती होतो तुला? 21,800. 21,800 म्हणजे जवळपास ड्रायव्हर भावांनो. आणि डाऊन पेमेंट किती भरलो होतं? 1.5 लाख. 1.5 लाख. म्हणजे मग तुम्हाला खरं सांगू का, तुम्हाला जर लॉंग ड्राईव्हवर निघायचं असेल तर पिकअपच बेटर आहे. बरोबर आहे का नाही नोमन? आता नोमनकडे पाहून वाटतंय का तुम्हाला हा 1000 किलोमीटर नॉन स्टॉप गाडी वडत असेल? दिसायला जाऊ नका, ड्रायव्हर हा मूर्तीला आणि कीर्तिमान असं असतंय. तर चला तुम्हाला मी डायरेक्ट ड्रायव्हर सीटवर बसून दाखवतो का या साईड ग्लास मध्ये बॅक साईडचा व्ह्यू कसा दिसतो ती.
तर ड्रायव्हर भावांनो तुम्ही आरशामध्ये व्ह्यू बघू शकता. नोमन गाडीपासून जवळपास 1 फूट लांब उभा आहे, पण नोमन स्पष्टपणे साईड ग्लासमध्ये दिसतो आहे आपल्याला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही विचार करू शकता, बॅक साईडनं टू व्हीलर जरी तुमच्या गाडीला खेटून चालली ना तर ती सुद्धा क्लिअर कट दिसल तुम्हाला. आता आपण बघूया नोमननं आमच्या 9 महिन्यात गाडी किती चालवली. ड्रायव्हर भावांनो 9 महिन्यामध्ये 76,652 किलोमीटर गाडी चाललेली आहे. आणि या गाडीची खासियत सांगतो तुम्हाला की डॅशबोर्ड हा डिजिटल आहे. इकडनं डायरेक्ट हीटर मीटर दिलेलं आहे, त्यानंतर इकडनं डायरेक्ट डिझेल मीटर दिलेलं आहे. बाकी बैठक एकदम साधी नाही, सिंपल आहे, पण स्पेस मोठा आहे. ह्या ठिकाणी तुम्ही LED सुद्धा फिट करू शकता, कारण की हे पूर्ण जे आहे ना इथनं निघतंय डायरेक्टली. या गाडीची खासियत सांगतो, M2 DI डिझेल इंजिन आहे. तर या गाडीचं इंजिन कॅपॅसिटी बोलतो आपण त्याला 2523 असून 2.5 लिटरचं इंजिन आहे. आणि हो, याचं टॉर्क रेंज ज्याला बोलतात, तर याचा इंजिनचा टॉर्क जे आहे तर 220 NME. पॉवर जे जनरेट करते ना जवळपास 57.3चा पॉवर जनरेट करते, म्हणजेच 80 HPचं मोठं असं भरगस्त इंजिन दिलेलं आहे या गाडीला. 4 पिस्टन गाडी आहे आणि जवळपास 5 गिअर आहे गाडीला रिव्हर्स सोडून, म्हणजे डबल टॉप ज्याला बोलतात तसली गाडी. साधारण 2 टनाच्या गाडीत काय होतंय माहिती आहे का, तुम्ही 3 टन घेऊन चालू शकता. परंतु भारत सरकारनं ज्या त्या लोडसाठी ज्या त्या गाड्या बनवलेल्या आहेत ड्रायव्हर भावांनो, त्यामुळं तुम्हाला नम्रतेची विनंती की शक्यतो ओव्हरलोड भरू नका. मला मान्य आहे की एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणावरनं निघणं देखील अवघड असते, त्या ठिकाणावरनं ओव्हरलोड गाड्या आपल्याला भरून निघावंच लागतं. त्यासाठी 2.0 एकदम बेस्ट गाडी. आता ह्या गाडीची फ्युल टँक जी आहे तर 65 लिटरची फ्युल टँक आहे. आणि शक्यतो ड्रायव्हर प्लस आणखीन 2 जण आपल्या गाडीला, ड्रायव्हर 1+1 ड्रायव्हर +1 आणखीन. पण त्या गाडीमध्ये तसं नाही, ड्रायव्हर +2 म्हणजे 1+2 आहे. पॅसेंजर किंवा क्लीनर वगैरे ठेवू शकता तुम्ही गाडी सोबत. शेवटी काय, तर तुम्ही गाडी घ्यायला जाताय ना तर कमीत कमी त्या गाडीबद्दल संपूर्ण माहिती बघत जा. आता मी म्हणत नाही माझे एकट्याचेच व्हिडिओ बघत जा, कारण की मी शक्यतो संपूर्ण गाड्यांचे रिव्ह्यू घेत असतो. आणि ड्रायव्हर भावांना आपण ज्या ज्या गाड्यांचे रिव्ह्यू घेत आहोत तुम्ही बघितलाच 11 फुटी आयशरच्या व्हिडिओ देखील आणि 2 टन पिकअपच्या व्हिडिओ देखील, की मी डायरेक्ट रिव्ह्यू त्या ड्रायव्हर सोबत घेतोय. का घेतोय की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती मिळावं की गाडीला ॲव्हरेज किती मिळतो, त्यानंतर गाडीचा प्रॉब्लेम काय, सगळं माहिती मी व्हिडिओद्वारे देत असतो. त्यामुळं म्हणतो की व्हिडिओ मिस नका करत जाऊ, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कारण की शक्यतो माझ्या व्हिडिओत परिपूर्ण खऱ्या प्रकारची माहिती उपलब्ध केलेली असते. माहिती जर असेल तर तुम्ही फसणार नाही, कारण की तुम्हाला कंपनी ॲव्हरेज 1 सांगते, तुम्हाला ॲक्च्युअल गाडी ज्यावेळेस रोडवर चालते ड्रायव्हर भावांनो त्यावेळेस ॲव्हरेज 1 मिळतं. मग त्यावेळेस आपण नाराज होतो, कंपनीनं आपल्याला फसवलंय. त्यामुळं सांगतोय की तुमच्या परिचयातले जी गाडी घ्यायची तुम्हाला, तुमच्या परिचयातले जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना विचारा की दादा AC लावल्यानंतर किंवा नॉन ACला ह्या गाडीचं ॲव्हरेज किती मिळतं. तसं प्रत्येक गाडीचं आहे. टाटा इंट्रा, अशोक लेलंड ह्या गाड्या ॲव्हरेजसाठी भरपूर आहे, पण रिसेलिंगला नाही आहे. त्यामुळंच म्हणतोय की गाडी घेण्याच्या अगोदर यूट्यूबला त्या गाडीबद्दल संपूर्ण माहिती चेक करा, त्यानंतरच गाडी घ्या. ड्रायव्हर भावांनो तुम्हाला एक विनंती करायची मला ह्या व्हिडिओद्वारे, तुम्ही गाडी कोणतीही घ्या शक्यतो ओव्हरलोड भरू नका, गाडीची लाईफ चांगली राहते. तुम्ही नोमनच्या तोंडूनच ऐकलं का आमच्या तिथले संभाजीनगरचे राठोड मामा म्हणून 8 वर्ष झालीत गाडीला, किती 8 वर्ष, अजून चशीसचा प्रॉब्लेम नाही, कशाचा नाही. इवन आपली गाडी 4 वर्षात 4.25 लाख किलोमीटर चालली, 2022चं मॉडेल आहे, तरी पण अजून देखील आपल्या गाडीचं क्लचचं काम निघालेलं नाही. थोडं आता जसं सवय होत चालणार तसं प्रॉब्लेम वाढत चालणार गाडीची. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक हाईपचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM ह्याच चॅनलला उद्या पुन्हा भेटूया नवीन गाडीच्या संदर्भात. आता मी ज्या गाड्यांचे रिव्ह्यू घेणार आहे, अशोक लेलंड 4 बोल्टी, अशोक लेलंड 5 बोल्टी, i5, i6, त्यानंतर आपण जाणार आहोत टाटा इंट्राच्या दिशेने सुद्धा जाणार आहोत, त्या गाड्यांचे सुद्धा रिव्ह्यू दाखवणार आहोत. त्यानंतर टाटा योद्धा ह्या गाडीचा सुद्धा रिव्ह्यू करायचा आहे आपल्याला. त्यानंतर त्या सर्वांच्या अगोदर बोलेरो मॅक्स पिकअपचे जेवढे मॉडेल आलेली
1.7 असू, 1.4 असू, 1.5 सिटी पिकअप असू, 1.3 सिटी पिकअप असू, सगळ्या गाड्यांचे रिव्ह्यू घेणार आहे. तुम्ही नवीन जर असाल मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की व्हिडिओ मिस करू नका. तर असो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब आणि एक आयचं बटन नक्की दाबा. MS20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन गाडीच्या रिव्ह्यूच्या संदर्भात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.